जोरदार टाळ्या हिच्यासाठी, कारण की या सिनेमाचं टायटल तुझ्यापासून आलंय. तुझी काही चिक्की घेऊन फिरत होतीस, तर तुला काय वाटतंय की त्या चिक्कीमुळे हा सगळा प्रवास घडलाय आणि या प्रवासाचा भाग तू आहेस? नक्कीच. म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, ही कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय कारण, आणि चांगलं पण वाटतंय. नाच ग घुमा सारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय. कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला, ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत. तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असे ना, मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटलं, ताई मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं, राहू दे, तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलं यावेळेस, जे 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि थँक्यू सो मच प्रथमेश, तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्यांनी बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. नक्कीच नम्रता, जरी तुझा यामध्ये 4 वाक्यांचा रोल असला तरी त्या 4 वाक्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक येईल, कारण तुझा